हॅलो नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मी रवा उत्तप्पा बनवणार आहे. अगदी झटपट अशा 2 पद्धतीमध्ये मी दाखवणार आहे. कुरकुरीत असा रवा उत्तप्पा बनवणार आहे. तर इथे मी एक बाउल घेतला आहे आणि एक मोठी वाटी आहे ना रवा घेतलेला आहे. जाड रवा आहे, तुम्ही बारीक जाड कोणताही वापरू शकता. आणि अर्धी वाटी आहे ना दही घेतलेला आहे. चवीनुसार मीठ टाकूयात आणि छान असं हे ना मिक्स करून घेऊयात. आणि आता लहान मुलांना कसं सुट्टी आहे शाळेला, मग असं काहीतरी नवीन नवीन दिलं ना मुलांना की मुलंही खुश होतात. सकाळी नाश्त्याच्या टायमिंगला छान असा पोटभरीचा हा नाश्ता आहे. रोज रोज तेच तेच खाऊन मुलंही कंटाळतात. त्याच्यामुळे आणि छान असं पाणी टाकून आहे ना छान असं आपण हे मिक्स करून घेऊयात. छान असं मिक्स करूयात. तर ह्याच्यामध्ये ना 2 चमच तांदळाचं पीठ टाकणार आहे. थोडंसं पाणी टाकूयात आणि मिक्स करून घेऊयात. छान असं मिक्स झालंय. आपण हे ना अर्धा तास असं आहे ना छान असं मुरण्यासाठी ठेवूयात. बघू शकता रवा आपला छान असा फुगलेला आहे. पाहू शकता छान असं जाळीदार झालेलं आहे. व्यवस्थित असं आपलं रव्याचं जे मिश्रण आहे ना छान असं फुललं आहे. तर त्याच्यामध्ये आपण आहे ना अजून पाणी टाकूयात आणि मिक्स करूयात. बघू शकता जास्त पातळही नाही ठेवायचं आणि जास्त घट्टही ठेवायचं नाही. ह्या पद्धतीने करायचं. आपल्याला उत्तप्पा बनवायचा आहे. डोसा करायचा असेल तर ह्याच्यापेक्षा पातळ तुम्हाला आपल्याला हे मिश्रण करावं लागतं. आता इथे मी डोशाचा तवा घेतलेला आहे. अगदी थोडंसं त्याच्यावरती तेल टाकलेलं आहे. सगळीकडे असं पसरवून घेऊयात. पाहू शकतो का इतकं पातळ असं मी पीठ आपलं उत्तप्प्याचं केलेलं आहे. आणि आता आपण आहे ना छान असं उत्तप्पा करून घेऊयात. जास्त जाडही ठेवायचं नाही आणि जास्त पातळही ठेवायचं नाही. त्याच्यावरती बारीक चिरून घेतलेला कांदा टाकूयात. मिरची बारीक चिरून घेतलेली. टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून. टोमॅटोच्या बिया काढून घ्यायच्या आणि कोथिंबीर टाकायची बारीक चिरून. आणि उलटण्याने ना जरा हे प्रेस करून घ्यायचं, म्हणजे कांदा टोमॅटो मिरची छान अशी आपल्या उत्तप्प्याला आहे ना चिकटून राहील. ह्या पद्धतीने असं हलक्या हाताने ना प्रेस करूया. आणि गॅस मीडियम ठेवायचा. 3 ते 4 मिनिट झालं की आपण आहे ना उत्तप्पा आपला आहे ना पलटी करून घेऊयात. बघू शकता छान असा आपला उत्तप्पा झालेला आहे. छान अशी जाळी झालेली आहे. मस्त असा हलका फुलका असा कुरकुरीत असा आपला उत्तप्पा होतो. आणि दोन्ही साईडून आहे ना छान असा अलटी पलटी करून कुरकुरीत असा आहे ना आपण हे भाजून घेऊयात. छान असा भाजलेला आहे. आता आपण काढून घेऊयात. तर ह्याच पद्धतीने मी दुसराही करणार आहे. तुम्हाला केवढा मोठा पाहिजे आहे तेवढा करायचा, टाकून घ्यायचं हे पीठ. त्याच्यावरती कांदा मिरची टोमॅटो बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आणि उलटण्यानं हलक्या हाताने असं हे प्रेस करून घ्यायचं. पलटी करून घ्यायचं. छान असं पलटी उलटी करून भाजून घेऊयात. आता इथं जे आपण उत्तप्प्याचं जे बॅटर तयार करून घेतलं आहे त्याच्यामध्ये आता कांदा टाकूयात, टोमॅटो मिरची बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि छान असं हे मिक्स करून घेऊयात. मी तुम्हाला पहिल्यांदाही दाखवलेलं आहे. त्या पद्धतीनेही करू शकता किंवा ह्या पद्धतीनेही करू शकता तुम्ही. छान असं मिक्स करायचं आणि ह्याचे छान असे आपण ह्या पद्धतीने ना उत्तप्पे करून घेणार आहे. दोन्ही पद्धती सोप्या आहेत. कुठल्याही पद्धतीने तुम्ही करू शकता. छान असं अलटी पलटी करून आहे ना सगळे आपण उत्तप्पे ना भाजून घेणारे. बघू शकता ह्याही पद्धतीने छान होतो. छान दिसतंय.
खूप सुंदर असा झालेला आहे, खायलाही तितकंच छान झालेलं आहे. पाहू शकता रवा उत्तप्पा आपला तयार आहे. आणि मी ते ना नारळाची चटणी बनवलेली आहे, ओला नारळ आहे त्याची चटणी बनवलेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला माझ्या लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्की ह्या पद्धतीने करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कसे झालेले होते तुमचेही उत्तप्पे, कारण खूप छान झालेले आहेत, अगदी झटपट असे. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.